एप्रिल महिन्यातला कडक उन्हाळा. या उन्हाळ्यातले दिवस आज कडक उन्हाळ्याचा दिवस अनुभवला आहे. आज वांबुरीचा घाट आज पहिल्यांदा अनुभवला आहे. हा जो घाट दिसतोय ना, हा घाट वांबोरीचा घाट म्हणजे पहिल्यांदा. अजून या घाटात मी कधी आलो नव्हतो. आज पहिल्यांदा या वांबोरीच्या घाटातला अनुभव आहे, विलक्षण अनुभव. अगदी पावसाळ्यातलं वातावरण या ठिकाणचं ना इतकं सुंदर असणार आहे आणि खरंच नक्की ना ते अनुभवायला यायला पाहिजे. मी तर नक्की येणार भाऊ. आणि आत्ताच उन्हाळ्यामध्ये सुद्धा म्हणजे एवढं दाट जंगल आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे दृश्य तर खूप आहे. आता कडक उन्हाळा आहे भयानक. म्हणजे आता झाडाला एकाही झाडाला पालवी वगैरे नाही आहे, पालवी कुठंच दिसत नाही आहे. पण एवढं कडक उन्हामध्ये आणि तरी काही ठिकाणी म्हणजे काही निसर्गप्रेमींनी या ठिकाणी हे पहा असे पाण्याचे हे ठेवले आहेत. ज्या ठिकाणी ट्रेमध्ये पाणी वगैरे आपणही थोडासा त्याला हातभार म्हणजे ट्रेला त्याच्यात त्यांनी निसर्गप्रेमींनी जे काही केलं आहे ना, आपण त्याच्यात थोडासा हातभार लावू. हातभार म्हणून माझ्याकडे पाण्याची पिशवी आहे. त्याच्यामध्ये जी मी जे प्यायला पाणी वापरतो ते आता मी प्यायला पाणी वापरतो ते प्रवासामध्ये वगैरे आता मी पाणी वापरतो. अशी माझ्याकडे वॉटर बॅग आहे. म्हणजे आता ही बघा, ही अशी पेयजल थंड जे आहे ही थोडीशी मी पाणी टाकतो त्याच्यामध्ये. आहे पाणी त्याच्यात अवेलेबल, तरीसुद्धा आपण थोडंसं पाणी टाकावं मला वाटतं त्याच्यात. छान थोडंसं तेवढंच आपण थोडंसं जास्त नाही आहे, पण थोडंसं एक अजून पाठीमागं एक हे दिसते कुंडी आहे छोटीशी. पक्ष्यांसाठी पाणी वगैरे ठेवले. पक्षी समजा इथं कदाचित माकडं वगैरे असतील, असावेत बहुतेक. आता दिसत नाही आहे विरळ ह्याच्यामध्ये, पण इथं छानशी कुंडी ठेवली बघा. त्या कुंडीमध्ये पाणी नाही, पक्ष्यांना पाणी वगैरे. आपण हे थोडंसं पाणी आता या ठिकाणी पाणी टाकू थोडंसं याच्यामध्ये कुंडीमध्ये पाणी. म्हणजे ते थोडंसं जरी आपल्याला निसर्गामध्ये एवढं जरी करता आलं ना, थोडंसं फार काही नाही, थोडंसं जरी करता आलं ना तरी खूप झालं. म्हणजे आपण काहीतरी देणं लागतो ह्याचं, निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ना, ह्याचाच थोडासा अनुभव आला. म्हणजे प्रचिती आली आणि खूप बरं वाटलं. म्हणजे असं पक्ष्यांना आणि जे निसर्गप्रेमींनी काय केलं या ठिकाणी पाण्याची सोय करून ठेवली ना,